नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPC जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण एक्झाम जी फर्स्ट शिफ्ट झाली आज त्याचा आपण पॅटर्न पाहणार आहोत। म्हणजे 4 मार्च आजची तारीख 2024 रोजी 25 रोजी जो पेपर झाला त्याची फर्स्ट शिफ्टचे जो पॅटर्न आहे तो आपण सविस्तर पाहणार आहोत। म्हणजे कोणते क्वेश्चन कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे ते पाहणार आहोत। मॅथ्स आहे की नाही का फक्त रिझनिंग आहे हे सुद्धा पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर सर्वात प्रथम आपण मराठी विषयाचे पाहूया। मराठी विषयावर म्हणीवरती 2 ते 3 प्रश्न आहेत, समासावरती 2 ते 3 प्रश्न आहेत, उतारावर 5 प्रश्न आहे म्हणजे पॅसेज आहे त्याच्यावरती पूर्णपणे 5 क्वेश्चन आहेत। लेखक आणि टोपण नावे आहेत त्याच्यावरती 2 प्रश्न आहेत, समानार्थीवर 2 प्रश्न आहेत, विरुद्धार्थीवर 2 प्रश्न आहेत, वाक्यप्रचारावरती 2 प्रश्न आणि अलंकारावरती 2 प्रश्न असा मराठीचा पॅटर्न आहे। आता आपण इंग्लिशचा पाहूया। इंग्लिशमध्ये आर्टिकल्सवरती 3 ते 4 क्वेश्चन आहेत, क्लोज टेस्टवरती 5 क्वेश्चन आहेत, टोटल 5 क्वेश्चन आहेत बघा। परत वन वर्ड सबस्टिट्यूशनवर 1 क्वेश्चन आहे, मिसस्पेल्ड म्हणजे स्पेलिंग एरर त्याच्यावरती 1 क्वेश्चन आहे, एररवरती 4 क्वेश्चन आहेत त्यामुळे एरर करून जावा। सिनोनिम्सवर 2 क्वेश्चन आहेत, एंटोनिम्सवर पण 2 क्वेश्चन आहेत, इडियम्स अँड फ्रेजेसवर पण 3 क्वेश्चन आहेत आणि पॅसेजवर 5 क्वेश्चन आहे। म्हणजे मराठी आणि इंग्लिशला पॅसेजवरती 10 क्वेश्चन आहेत म्हणजे टोटल 20 मार्क्स आहेत। आता मॅथ्स बघूया। आता विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की रिझनिंग नाही आहे, फक्त आणि फक्त मॅथ्स आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। फक्त गणित आहे। गणितामध्ये सरासरीवर क्वेश्चन आहे, समीकरण म्हणजे इक्वेशनवरती क्वेश्चन आहेत, प्रमाणावरती आहे, परत टक्केवारी, विलिनीकरण, मिश्रणावरती क्वेश्चन आहे, पदावली म्हणजे सिम्प्लिफिकेशन, व्याज सिंपल इंटरेस्टवर क्वेश्चन आहे आणि प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा तोटावर क्वेश्चन आहे। हे मराठीचं हे मॅथ्सचं होतं। आता आपण GSचं पाहूया। प्राचीन इतिहासावर 2 ते 3 क्वेश्चन आहेत, भूगोल नद्या त्याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन आहेत, चालू घडामोडीवर 2024 जास्तीत जास्त 7-8 क्वेश्चन आहेत बघा। त्यामुळे करंट अफेअर्सला जास्त वेटेज आहे, 7 ते 8 क्वेश्चन दिसून येतात आपल्याला। राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीवर 3 ते 4 क्वेश्चन आहेत, व्यक्तिविशेषवर 1 क्वेश्चन होता, खेळावरती 1 क्वेश्चन आहे आणि योजनावरती टोटल 2 क्वेश्चन आहेत। 4 भागामध्ये 25 प्रश्न आहेत म्हणजे 25 गुणिले 4 असे 100 क्वेश्चन आहेत, ठीक आहे। आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे की ह्याला निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा। जर तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर तुम्ही नक्की जॉईन करा। चॅनलचं नाव आहे माय MPC जर्नी, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल, तुम्ही जॉईन करून घ्या। त्याच्यावरती मी विविध परीक्षांची माहिती देत असतो, त्यामुळे तुमच्यासाठी खूप फायदेशीर होईल। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद।